हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा आमचा पंढरपूरमधला दुसरा दिवस. तर आम्ही सकाळीच लवकर विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन करून आलो. तिकडे मोबाईल अलाउड नव्हता म्हणून काही नेला नाही आणि काही शूट पण नाही केला. तर आता चाललो आहे साईला मुख दर्शन करायचं आहे. तो सकाळी झोपलेला आला नव्हता आमच्याबरोबर दर्शन करायला. तर आता आम्ही निघलो आहे. मेन ये बाई याला दर्शन करायचं आहे आणि यो पण येतं, मग आम्ही तिघं पण करू दर्शन. चला जाऊ मंदिराजवळ. पोचलो आहे आता मंदिराजवळ. आता जाऊ दर्शन करायला. तर गाईज दर्शन करून झाला, जरा फोटो वगैरे काढले. आता जायचं आहे आम्हाला लगेच प्रदर्शनाला पंढरपूरच्या. तर गाईज निघली आपली आता सगळीजणं प्रदर्शन करायला. तर गाईज आता आम्ही पंढरपूरची प्रदक्षिणा करून परत आता धर्मशाळेवर पोहोचलोय. आता इथे गजर करू मस्त, तुम्ही बघा.
तर गाईज आम्ही दुपारी जेवून जरा आराम केला, त्यानंतर आता निघलो आहे आम्ही विठ्ठलाच्या दर्शनाला. दुसरा कुठला तरी मंदिर आहे इकडे, महाराज आपल्याला नेतात. तर अर्धी जणं पुढे गेलेत, तर आपण इथं आहे. तर चला जाऊ लवकर लवकर. तर बाहेर आलो आणि साईने बघा कशी टिकली लावले, मी पण लावली. आता जातो परत धर्मशालेवर. तर काय आता सगळी जेवायला बसलेत. आता जेवू त्यानंतर झोपू, मग तुम्हाला उद्याच मिळतो डायरेक्ट. तर काय आज आहे आमचा तिसरा दिवस पंढरपूरमध्ये. तर आता आम्ही नदीवरून आंघोळ करून आलो आहे आणि आता विकास नाना माल घालतात. दिलेला मानव शरीर आणि खरंच आज आपला फार आनंद होतो. वेतवडे ग्रुप आयोजित या यात्रेमध्ये एक फार मोठा लाभ आपल्याला होत आहे. आपल्यातील एक सदस्य, आपल्याच घरचे सदस्य विकास खंडू म्हात्रे आडवली याच मानकरी अर्थात वारकरी संप्रदायाची दीक्षा घेत आहे. आपण सर्वजण या प्रसंगाचे, या शुभ प्रसंगाचे साक्षीदार होत आहोत. हे आपल्यासाठी फार भाग्यवान गोष्ट आहे. आणि संत सावळाराम बाबांच्या मूर्ती समोरच आणि संत सावळाराम बाबा हेच आपले सगळ्यांचे अधिष्ठान आहेत. सद्गुरु सावळाराम बाबा महाराज की जय. श्री वासुदेव जगद्गुरु संत तुकाराम महाराज की शांती ब्रह्मश्री महाराज की जय. तर गाईज आता आम्ही इकडे नाश्ता वगैरे केला. आता निघतो इकडून. सर्वांनी बॅगा घेतलेत बघा. तर गाईज निघलोय आता. इकडे बघा रिक्षाला टांगून आहे मी, सामान आहे म्हणून पकडायला तो. तर चाललो आता बस जवळ. पोचलो आता बस जवळ. आता इथे सामान वगैरे भरू आणि आपण निघू परतीच्या प्रवासाला. तर आता आपली बस निघली पंढरपूरवरून. तर गाईज आता आम्ही पोचलोय मोरगावला मयुरेश्वर गणपतीचं दर्शन करण्यासाठी. तर आता पोचलोय मंदिराजवळ. इकडे बघा. आता जाऊ आतमध्ये दर्शन करू. तर आता आमचं दर्शन झालं. आता इथून जाऊ आम्ही बसमध्ये आणि तिथून लगेच निघू जेजुरीला जाण्यासाठी. तर गाईज आता आम्ही पोचलोय जेजुरीला. आता चालत चालत चाललोय पहिले रूमवरून पायथ्याशी, त्याच्यानंतर मग जाऊ वरती. तो बघा जेजुरीगड. आता पोचलोय पायथ्याशी. आता इथे दर्शन करू आणि त्याच्यानंतर चालायला सुरुवात करू. तर गाईज आता पोचलोय वरती. आता एकदा प्रदर्शनं करू पहिले मंदिराची. तर गाईज आता गर्दी खूप होती म्हणून आम्ही मुख दर्शन घेतला आणि लगेच निघालो खालती जायला. आता तर आता रूमवर जाऊ आणि जेवू, मग लगे आपण निघू घरी जायसाठी. मी काही शूट नाही करणार आता. तर गाईज आता आम्ही बेतोड्याला पोचलो. मी काही शूट नाही केला कारण स्टोरेज फुल झालेला मोबाईलचा. तर आता उतरलो इकडे. तर सगळं सामान नेऊ घरी आणि जाऊ. आता बस पण जाईल इथून. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा.